नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा स्फोट होईल। माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचा राज्य सरकारला इशारा। मराठा आरक्षण हा सर्वसामान्यांशी निगडीत असलेला जिव्हाळ्याचा विषय असून राज्य सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। मनोज जरांगे पाटील यांचे चौथ्या दिवशी आंदोलन सुरू असून राज्यभरातून त्यांना वाढता पाठिंबा आहे। राज्य सरकारने वेळीच याबाबतीत निर्णय घ्यावा, अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला। लासुर्णे येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली। माथाडी कामगारांच्या वतीने नवी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या माथाडी कामगारांचा पाठिंबा हा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये देण्याचा निर्णय झाला। एक दिवस लाक्षणिक संप झाला। खरं म्हटलं तर कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी ह्या मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांतीची एक ज्योत पेटवली आणि ज्यांनी 1982 साली याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्या जीवाची आहुती दिली। अशा या नेत्याची संघटना ज्या वेळेला मराठा समाजाच्या संदर्भामधला आंदोलन किंवा विषय असेल त्यावेळेला ती नेहमी साथ देत आलेली आहे। गेल्या मार्गे मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेला सुद्धा माथाडी कामगार हे फार मोठ्या प्रमाणात अग्रेसर होते। काही दिवसापासून जो मराठीचा आंदोलन सुरू झालं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालं आणि त्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आणि बाजारातले प्रमुख लोक आम्ही बसलो आणि त्यांनी ठरवलं की सरकारवर आता दबाव जर आणायचा असेल, निर्णय लवकर व्हावा, तर मुंबईची आर्थिक नाडी असलेल्या या बाजारपेठेच्या जर कामकाज बंद झालं तर महाराष्ट्राची आणि मुंबईची सगळी नाकेबंदी होईल, उलाढाल ठप्प होईल आणि त्याप्रमाणे एक दिवसाचा इशारावजा लाक्षणिक संप हा काल आम्ही केला आणि संपूर्ण बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेतला। फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून पोलिसांनी विनंती केली की त्या ठिकाणी भाजी आणि फळ बाजाराला त्या ठिकाणी आपण कुठेही प्रकारची आडकाठी करू नका। त्यांच्या विनंतीचा मान देऊन आपण त्या ठिकाणी काम केलं। काल सगळे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि तो काल सभा होत असताना सरकारला आम्ही सांगितलेलं आहे की आता चौथा दिवस आहे, त्या चौथ्या दिवशी तरी सरकारने ते गांभीर्याने घ्यावं, परत मागच्यासारखं आश्वासन न देता या ठिकाणी आपण आरक्षणाच्या बाबतीमधली भूमिका स्पष्ट करावी, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। जर त्यामध्ये काही प्रकारामध्ये आपण लक्ष घातलं नाही तर भविष्यकाळामध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये माथाडी कामगार रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करा, अशा प्रकारचा इशारा काल आम्ही दिला आणि काल तो आमचा संप पाठिंब्याचा यशस्वी झालेला आहे। आजही मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आग्रही भूमिका आम्ही विधानसभेत, विधान परिषदेमध्ये आणि रस्त्यावर सुद्धा मांडण्याचा आणि जिथे जिथे संधी मिळते तिथे मांडण्याचा प्रयत्न करतोय। लोकप्रतिनिधी म्हणून जे आम्हाला करायचं आहे त्याप्रमाणे निश्चितपणाने या समाजाच्या एवढ्याच नव्हे तर धनगर आरक्षणाच्या बाबतीमधला निर्णय आहे, ओबीसी आरक्षणाचा निर्णय आहे, या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये शासनाने लवकर निर्णय घ्यावा। परंतु मराठाचा जे आंदोलन चालू आहे, जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब हा निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये त्याचा स्फोट होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील। एक मराठा लाख मराठ्याचा जयघोष सुरूच। कोरेगाव तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विविध गावांचा पाठिंबा। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कोरेगावात शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील विविध गावच्या मराठा समाज बांधवांनी गर्दी केली होती। सकाळी CR बर्गे, पैलवान अनिल जाधव रोमन, आनंदराव बर्गे, राजेश बर्गे, राहुल बर्गे, विवेक चव्हाण, अशोक भोसले, दीपक शिंदे, ॲडव्होकेट महेंद्र डेरे, अधिक बर्गे, पोपट भिलारे, वैभव पोळ यांच्यासह समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन केले। एक मराठा लाख मराठाचा जयघोष करत दुसऱ्या दिवशीच्या साखळी उपोषणास सुरुवात केली। मनोज जरांगे पाटील यांच्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोरेगाव तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ
प्रारंभ करण्यात आला। शनिवारी सकाळपासून कोरेगाव तालुक्यातील विविध गावच्या मराठा समाज बांधवांनी उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणात सहभागी झाले। सायंकाळपर्यंत गर्दी वाढतच चालली होती। यावेळी विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षण आणि साखळी उपोषणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणस्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोरेगावच्या केदारेश्वर नगरमध्ये अचानक लागलेल्या आगीत 4 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक। आजी माजी नगरसेवकांसह स्थानिक कार्यकर्त्यांच्या खबरदारीमुळे आग आटोक्यात लोकवस्तीचा परिसर बचावला। कोरेगाव शहरातील प्रमुख उपनगर असलेल्या केदारेश्वर नगरमध्ये श्री केदारेश्वर मंदिर रस्त्यालगत असलेल्या शेतकरी बाळकृष्ण येवले, महेश बर्गे व राजेंद्र बर्गे यांच्या ऊसाच्या शेताला शनिवारी दुपारी 12:30 वाजता अचानक आग लागली। बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले। आजी माजी नगरसेवक केदारेश्वर नगर नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। जरंडेश्वर शुगर मिल आणि रहमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबाबरोबरच नगरपंचायतीच्या टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली। सुमारे 1.5 तास कार्यकर्ते प्रयत्न करत होते, त्यामुळे परिसरातील नागरी वस्ती सुदैवाने बचावली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही। शनिवारी पौर्णिमा व चंद्रग्रहण असल्याने बहुतांशी नागरिक हे घराबाहेर पडले नव्हते। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक ऊसाच्या शेतातून मोठ्या प्रमाणावर काळा धूर बाहेर पडू लागला। क्षणातच आगीचे लोट दिसू लागले। ही बाब माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, नगरसेवक राजेंद्र वैराट, प्रीतम बर्गे, वैभव जाधव, महेश शामराव बर्गे, दिनेश सनस, मंगेश शामराव बर्गे यांच्यासह केदारेश्वर नगर नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी अमोल शिंदे, आकाश खाडे, तानाजी माने, पंकज साळुंखे, शिवम शिंदे, मंगेश शिंदे यांच्या निदर्शनास आली। त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह आग लागली त्या ठिकाणी धाव घेतली। ज्या शेतात आग लागली त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असल्याने नागरिकांना तात्काळ खबरदारी घेण्याचे आवाहन करत त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। मिळेल तिथून पाणी आणण्याबरोबरच नगरपंचायतीच्या पाण्याच्या टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर बच्चू शेठ ओसवाल यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची माहिती दिली। त्याचबरोबर जरंडेश्वर शुगर मिल आणि रहमतपूर नगरपालिकेत मोबाईलवरून संपर्क साधून तात्काळ अग्निशामक दलाचे बंब पाठवून देण्याची सूचना केली। जरंडेश्वर शुगर मिल आणि रहमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब काही वेळेतच दाखल झाले। दोन्ही बंबाच्या कर्मचाऱ्यांनी आणि नगरपंचायतीच्या टँकर चालकासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्त करत आग आटोक्यात आणली। सुदैवाने कार्यकर्ते व नागरिकांनी खबरदारी घेतल्याने आगीच्या झळा नागरी वस्तीला बसल्या नाहीत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांच्यासह पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दीपक गायकवाड, लाईनमन राहुल तिवाटणे, शशी पवार व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी प्रसंगावधान राखत परिसरातील वीज पुरवठा खंडित केला, त्यामुळे आगीच्या झळा परिसराला बसल्या नाहीत। कोरेगाव पाठोपाठ आता गोळेवाडी होणार हायटेक। तब्बल 5,31,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा रविवारी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ। कोरेगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोळेवाडी परिसराच्या सर्वांगीण विकासाचा आमदार महेश शिंदे यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे। आमदार महेश शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यानंतर या गावासाठी आता बंपर धमाका विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। 5,31,00,000 रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। गोळेवाडी येथे काही महिन्यांपूर्वी आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली होती। त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदाच्या सर्व जागा बिनविरोध करण्यात आल्या होत्या। सरपंच पदासाठी मैत्रीपूर्ण लढत झाली, मात्र ग्रामस्थांनी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विजय मिळवून दिला होता। गोळेवाडी ग्रामस्थांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी विविध विकास कामांसाठी 5,31,00,000 रुपयांचा निधीची तरतूद केली आहे। एकूणच गोळेवाडीचा कायापालट करण्याचा त्यांनी दिलेला शब्द आता सत्यात उतरत आहे। गोळेवाडीतील अंतर्गत रस्त्याचे ट्रिमिस काँक्रिटीकरण आणि मंदिर परिसराचे सुशोभीकरण यासाठी 1 कोटी रुपये, पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीसाठी 37 लाख रुपये आणि गोळेवाडीच्या विकासाचा मैलाचा दगड ठरणाऱ्या कुमठे गोळेवाडी सुलतानवाडी या रस्त्यासाठी 3,94,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचा शुभारंभ रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते केला जाणार।